मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ढवळेकर हा निरूपाची लायकी काढत असतो आणि म्हणतो की तुझी पोरं सुद्धा तुझ्यासारखीच बावळट आहेत, त्यांची सुद्धा लायकी नाहीये असं म्हणून आता तो खूपच खालच्या पातळीला जाऊन मुलांना आणि त्याचबरोबर निरूपाला सुद्धा बोलू लागतो। तेव्हा आता सत्याला अजूनच चिड येते आणि मग तो म्हणतो, ए जरा नीट बोल हा। तेव्हा नाही बोलणार तू काय करशील असं रागातच लगेच ढवळेकर विचारतो। तेव्हा आता निरूपाला आठवतं की कशा प्रकारे एकदा पंकजने दाखवलं होतं तेव्हा सत्याने ती बोटच पिळून टाकली होती। तेव्हा आता ती त्या ढवळेकरच्या बोटाकडे पाहतच राहते आणि म्हणते, गेलं गेलं बोट गेलं बोट गेलं म्हणून ती ढवळेकरला म्हणते की हे बोट ना अशी मोडतात असं ती नशेतच म्हणत असते। तेव्हा निरूपा आता लगेच त्या ढवळेकरचा हात हातात घेत सत्याला म्हणते, हे घे रे, टाक मोडून याची बोटं, टाक मोडून। मग आता अरे मोड ना पटकन असं सत्याला ती म्हणत असते। तेव्हा शट ऑफ असं म्हणून ढवळेकर लगेचच आपला हात पाठीमागे घेतो आणि रागातच म्हणतो, नॉनसेन्स। मग आता तो रियाला म्हणतो, मला या फालतू लोकांबरोबर आणि फालतू ठिकाणी अजिबात एक मिनिट सुद्धा घालवायचा नाही आहे। अगर रिया, आपण ज्यांना भेटायला आलो होतो ना त्यांना बोलवू पटकन, आपण त्यांना भेटूयात आणि मग लगेच निघूयात। तेव्हा आता रियाला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो। तेव्हा रिया आता लगेचच रवीकडे पाहते। मग आता ती म्हणते, डॅड प्लीज एकदाच तू शांत हो, माझं ऐकून घे तू, प्लीज प्लीज। तेव्हा आता ढवळेकर ऐकायला तयारच नसतो। मग आता शलाका म्हणते, अगं तू बोलव बरं त्या लोकांना पटकन, आपल्याला त्यांना भेटायचंय ना, भेटू आपण आणि जाऊया तिथून। मग आता त्याच वेळी आता रिया सर्व सत्य सांगून टाकते की डॅड, अरे मी रवीला भेटायला आले होते। तेव्हा आता रवीला पाहताच ढवळेकर आणि शलाकाच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते, कारण त्या दोघाही नवरा बायकोंना कल्पनाच नसते की आपली मुलगी ज्या मुलावर प्रेम करते ती हीच फॅमिली आहे, तो हाच रवी आहे, हा सत्याचा भाऊ आहे। हे आता ऐकल्यानंतर धक्क्यानेच ते दोघेही रवीकडे पाहतात। त्यानंतर रिया म्हणते, मीरा ही रवीची वहिनी आहे आणि हिनेच आपल्याला इन्व्हाइट केले। सर्वजण मीराकडे आता पाहू लागतात। सत्य आता लगेचच रागात रवीकडे पाहत विचारतो, काय रे रव्या, तू ह्या पोरीला ओळखतो का? मग रवी आता म्हणतो की दादा, ही आहे रिया। तेव्हा ही तुझी मैत्रीण आहे का असं सत्य विचारतो। तेव्हा रवी म्हणतो, हो ही माझी मैत्रीण आहे, पण दादा मला माहित नव्हतं की ही फॅमिली आहे तिची म्हणून। तेव्हा शलाका आता खूपच रागात विचारते, काय ग, याला भेटायला आलीस तू, याला? अगं रिया, अक्कल आहे की नाही तुला? तेव्हा आता चल तू इथून चल अगोदर, कारण हा फालतूपणा आहे आणि हा तुला फसवतोय असं शलाका म्हणते। मग आता लगेचच ढवळेकर सुद्धा म्हणतो की हा मुलगा आहे ना रवी तू म्हणतेस, अगं तो आईच्या, बापाच्या आणि भावाच्या तर 4 पावलं पुढे निघाला आहे आणि आपला बदला घेण्यासाठी त्याने तुला फसवलंय। तेव्हा आता रिया म्हणते, डॅड तू काय बोलतोस रे? तेव्हा सुधाकर राव म्हणतात की एक मिनिट, अहो थांबा जरा, रवीला आणि तिला काही बोलायचं असेल तर आपण ऐकून घेऊ ना जरा। तेव्हा आता सुधाकर रावांचं बोलणं न ऐकता ढवळेकर विचारतो, काय ग रिया, अख्ख्या सांगलीमध्ये तुला या भिकारड्याचाच मुलगा मिळाला होता का? तेव्हा रिया काहीच न बोलता एकदम गप्प होते। तर आता सत्याच्या तळपायाची आग पुन्हा एकदा मस्तकात जाते, कारण माझ्या बापाला हा भिकारडा म्हणतो का असं म्हणून त्याला राग येतो। त्यानंतर आता ढवळेकर सर्वांना धमकीच देतो की मी माझ्या मुलीला आयुष्यभर घरी ठेवेन, आयुष्यभर सांभाळेन, पण तुमच्यासारख्या भिकारड्या घराण्याबरोबर आमचे संबंध कधीही जोडले जाणार नाहीत। तुमच्या घरी तर तिला कधीही म्हणजे कधीही पाठवणार नाही। तेव्हा ढवळेकरने अशी इज्जत काढल्यानंतर सत्याला राग येतो आणि तो लगेचच कॉलर पकडत रागात म्हणतो, ए ढवळ्या, अरे पेन्शन ऑफिसमध्ये काय झालं होतं हे तू विसरलास का आता? तेव्हा सर्वजण सत्याला रोखत असतात, परंतु सत्या काहीच ऐकायला तयार नसतो, कारण तो खूप चिडलेला असतो। त्यानंतर तो म्हणतो की इथे आमच्या सोसायटीजवळ येऊन आम्हाला धमकी देतोस का? आता सांगू का पेन्शन ऑफिसला, जर आम्ही एकदाही कंप्लेंट केली ना तर तू आयुष्यातनं उठशील, समजलं? आणि जास्त साहेब साहेब करून तू जो पळतोस ना हा एकदम गळूनच पडेल, समजलं? तेव्हा आता लगेचच निरूपा म्हणते, हो याला असंच पाहिजे। आता रागातच ढवळेकर म्हणतो, जास्त शहाणपणा करू नको, थोबाड फोडून हातात देईल। तेव्हा आता निरूपा मात्र हसू लागते। मग आता सत्य म्हणतो, हिम्मत असेल तर तोंड चालवणं अगोदर बंद कर आणि लाव मला हात, चल असं म्हणून आता सत्य चिडतो। तेव्हा सत्यजित, ऐक बाळा माझं,
वाद वाढवू नकोस असं लगेचच सुधाकर राव त्याला म्हणून गप्प करत असतात. तेव्हा आजी म्हणते सुधा तू थांब, कारण सत्याना एकदम बरोबर बोल. त्या म्हणतो असा सुतासारखा त्याला सरळ करतो ना की मान वर करून त्याने पाहिलं नाही पाहिजे आपल्या कुणाकडेच. त्यावेळी आता मीरा लगेचच पुढे जाते आणि म्हणते अहो सोडा की त्यांना, प्लीज प्लीज, अहो सोडा ना तुम्ही, कारण आपले बाबा आत्ताच कुठे बरे झाले आहेत आणि आता आपण असं करणं योग्य नाही असं म्हणून ती सत्याला समजावते. तेव्हा सत्याला आता सर्वजणच आतमध्ये चल असं म्हणत असतात, परंतु सत्य ऐकतच नसतो. कारण आता आपल्या बापाबद्दल असं बोललेलं त्याला आवडलेलंच नसतं. त्यामुळे तो रागातच ढवळेकरकडे पाहत असतो. तेव्हा सर्वजण आता त्याला म्हणतात की आतमध्ये चल, पण सत्य ऐकतच नाही. मग आता लगेचच ही वाद नको म्हणून पुढाकार घेते आणि लगेचच ढवळेकर समोर हात जोडत म्हणते की प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही आता निघा, कारण इथे खूप वाद होतील. त्यामुळे प्लीज इथे आपण असं थांबायलाच नको, तुम्ही जा बरं. मग आता रागातच सत्या म्हणतो धूमकेतू, अजिबात ह्या असल्या लोकांसमोर हात जोडण्याची तुला गरज नाही. तेव्हा ढवळेकर आता रागातच म्हणतो काय हा असला माणूस, अरे तू तर त्या लायकीचा सुद्धा नाहीये असं म्हणून तो आता रियाला सक्त ताकीद देतो की यापुढे या मुलाला अजिबात भेटायचं नाही. तेव्हा रिया आता एकदमच हात जोडून सर्वांना म्हणते की तुम्ही पण जरा शांत व्हा असं म्हणून ती तिच्या डॅडला समजावू लागते की डॅड प्लीज, अहो असं करू नका, तुम्ही यांना काही बोलू नका, मला माहीत नव्हतं इथे असं काही होणार आहे, माझं ऐकून घ्या ना प्लीज डॅड असं म्हणून ती हात जोडते. तेव्हा आता शलाका म्हणते चल पटकन, मला इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आता. मग आता ढवळेकर जायला निघतो तेव्हा रिया पुन्हा एकदा हात जोडते आणि म्हणते डॅड नको ना प्लीज. तेव्हा आता ढवळेकर म्हणतो की यापुढे अजिबात या रवी गायकवाडला भेटायचं नाही आहे, कारण हे भिकारी माणसं आहेत असं म्हणून तो सारखाच आता त्यांना अगदी तुच्छ वागणूक देत असतो. तेव्हा आता लगेचच रिया म्हणते डॅड प्लीज असं बोलू नकोस ना तू त्यांना. मग आता ढवळेकर म्हणतो तुला सांगितलंय ना एकदा यांना भेटायचं नाही म्हटल्यावर नाही. मग आता रिया खूपच टेन्शनमध्ये येते, तिला काय करावं हे सुचत नाही. मग त्यानंतर सत्या रागातच विचारतो की काय रे कोणाला तू भिकारी म्हणतोस, मी ना तुला आता सोडतच नाही, जा. मीरा पुन्हा एकदा त्याला गप्प करते. तेव्हा आता निरूपा म्हणते याला ना चांगला सुतासारखा सरळ करायचा आहे असं म्हणून ती आता मोठ्या मोठ्याने ओरडते. मग आता यापुढे या मुलाला भेटायचंच नाही, याच्याबरोबरचे संबंध तोडून टाक असं ढवळेकर म्हणतो. रियाला घेऊन फरफटत असतो तेथून जातो. तेव्हा आता रिया ही मागे रवीकडे पाहते तर रवी एकदमच गप्प राहतो, तो काहीच बोलत नाही, एकदम शांत शांत असतो, कारण त्याला इथे काय बोलावं समजतच नाही. त्यानंतर निरूपाचं डोकं आता खूप जड झालेलं असतं, सर्वजण घरी आलेले असतात. निरूपा आता डोक्यालाच हात लावते. तेवढ्यातच पंकज आणि देविका हे तेथे येतात. तेव्हा पंकजला आता आठवतं की कशाप्रकारे मला मम्माने थोबाडीत मारली होती. मग आता देविका त्याला धक्का मारते आणि विचारते काय तू का पुढे जात नाहीस. तेव्हा तो जरा घाबरलेलाच असतो, तो काहीही बोलत नाही. मग त्यावेळी तो कसाबसा आपला पुढे जातो आणि मम्मा असं म्हणून आता लगेचच तिला आवाज देतो. तेव्हा निरूपा म्हणते अरे दे की पाणी पटकन. तर आता पंकज मात्र गालालाच हात लावून उभा असतो. त्यानंतर आता पंकज हा निरूपाला विचारतो मम्मा अगं तुला आठवतंय का कालचं काही. तेव्हा आता निरूपा म्हणते काय नाही रे आठवत बाबा, म्हणून तर तुला विचारते ना काय झालं होतं, मला आठवतच नाही आहे काही. तेव्हा पंकज आता एक एक करून सगळं काही सांगू लागतो की तू भांग प्यायली होती आणि त्या भांगेच्या नशेमध्ये रंगाचं ताट घेऊन आलो होतो आणि मलाच तू पनवती असं म्हणाली आणि रंगाचं ताटच उधळून फेकून माझ्या अंगावर फेकलं, त्याचबरोबर माझ्या कानाखाली सुद्धा मारले आणि त्यानंतर त्या मीराला कशाप्रकारे तू जवळ घेतलंस, मीराला आपली लेक मानलं, त्याचबरोबर तिच्या तू कपाळाचा किससुद्धा घेतलास आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट ती म्हणजे की आत्तापर्यंत तू जेवढा सत्याचा रागराग करायचीस ना, पण सत्याला तू प्रेमाने जवळ घेतलं, मिठी मारली, त्याला रंग लावला आणि त्याचबरोबर मला नाकारलं तू तेथे सर्वांसमोर. मग आता निरूपा हे सगळं ऐकून डोक्यालाच हात लावते, रडकुंडीला येते आणि म्हणते काय मी हे सगळं केलं आणि माझ्याच लक्षात नाही, मी त्या पनवतीला मिठी मारली आणि त्या पनवतीला मी रंग लावला, असं नाही होऊ शकत. तेव्हा आता पंकज म्हणतो असंच केलं ग मम्मा,
तू त्याला पनवती म्हणतेस, पण मला यावेळी पनवती म्हणाली. सर्वांसमोर माझा अपमान केला आणि त्याचबरोबर सर्वांच्या देखत मला मारलं. तिथे तुझ्या बबड्याला तू मारलं आणि तू मला बबड्या न म्हणता मला पनवती म्हणून त्याला सत्याला बबड्या म्हणालीस, असं आता रडत रडतच पंकज सांगू लागतो. आणि मम्मा तू हे चांगलं केलं नाहीस असं म्हणतो. तेव्हा निरूपाला आता खूप या गोष्टीचा त्रास होऊ लागतो. त्यानंतर आता निरूपा विचार करते, हे सगळं कुणामुळे झालं. मला तर असं वाटतंय त्या मीरानेच हे मुद्दाम केलं. माझ्या थंडाईमध्ये भांगेच्या गोळ्या तिने घातल्या आणि मला नशा चढली मग मी हे सगळं केलं. तेव्हा आता एकदा का तिला कबूल करू देत की तिनेच त्या गोळ्या घातल्या, मग मी तिची अशी वाट लावते ना की तिला घरातून बाहेरच काढणार आहे मी, असं म्हणून निरूपा मीराबद्दल बोलते. तेव्हा देविका आता खूपच घाबरते, कारण आता त्या थंडाईमध्ये गोळ्या ह्या देविकाने घातलेल्या असतात. मग आता देविका जरा घाबरतेच आणि मनात विचार करते, जर यांना समजलं की ह्या गोळ्या मीच घातल्या होत्या त्या थंडाईमध्ये तर हे दोघे मला घरात ठेवणार नाही. या विचाराने देविका घाबरते. मग आता मम्मा तुला जरा बरं वाटतंय का असं पुन्हा एकदा पंकज विचारतो. निरूपा आता डोक्यावरच हात ठेवत म्हणते, नाही ना अजून. अरे असं वाटतंय की कोणीतरी दगड टाकलाय माझ्या डोक्यात. तेव्हा दगड टाकल्यासारखं वाटणारच ना, कारण 3 गोळ्या पोटात गेल्यानंतर होणार तरी काय, असं देविका पटकन बोलून जाते. तेव्हा आता हे दोघेही आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि विचारतात, काय काय म्हणालीस काय तू. तेव्हा आता ती घाबरतच म्हणते की काही नाही, असं म्हणून ती तो विषयच टाळते आणि मग नंतर म्हणते, आई अहो रवीने ना खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. तेव्हा कसला घोळ असं लगेचच निरूपा विचारते. मग आता पंकज सर्व त्याचं प्रेम प्रकरणाबद्दल निरूपाला सांगू लागतो. तेव्हा निरूपाच आता घाबरते की रवीचं त्या ढवळेकरच्या मुलीबरोबर प्रेम आहे, ती त्याची मैत्रीण आहे, म्हणून तिला मोठा धक्काच बसलेला असतो. मग त्यानंतर आता हे ऐकून निरूपा डोक्यालाच हात लावते. तर सत्या आता आतमध्ये रवीला घेऊन येतो आणि विचारतो, काय हे सगळं काय होतं काय. सत्याचा आवाज ऐकून देविका, निरूपा आणि त्याचबरोबर पंकज बाहेर धावतच येतात. तेव्हा आता सत्या लगेच रवीला जाब विचारू लागतो, काय गरज काय होती तुला असं त्या मुलीबरोबर मैत्री करण्याची. अरे तुला काही साधी माणसं समजत नाही का, असं म्हणून तो आता भडकतो. निरूपा आता रवीकडे पाहतच राहते. तर पंकज आणि देविका सुद्धा एकमेकांकडे पाहत आता गालातच हसतात. त्यानंतर आता तो म्हणतो की त्या करणे आपल्या बापाची काय अवस्था केली तुला माहीतच असेल, तरीही तुला हे सगळं करण्याची गरज काय होती. त्या माणसाने आपल्या बापाला कोर्टामध्ये खेचला, त्याची आयुष्यभराची कमाई त्याने थांबवली होती आणि आपल्या बापालाच त्याची कमाई द्यायला नाक घासायला लावलं आणि तोच माणूस आपल्याच इथे बिल्डिंग मध्ये येऊन आपल्याच बापाला इथे परत काही पण बोलतोय. त्याने पुन्हा आपल्या बापाचा अपमान केला. मग आता मी अजिबातच त्याला सोडणार नाही असं सत्या म्हणतो. अरे तुला रव्या माहीत नसेल, परंतु त्याची ती मुलगी आहे ना सेम त्याच्यासारखीच आहे. तर आता दुसरीकडे रिया सुद्धा आता तिच्या आईला खूप बोलत असते आणि म्हणते, मी तुम्हाला तिथे ना होळीसाठी घेऊन गेले होते, भांडण करायला घेऊन गेलेच नव्हते. तेव्हा शलाका ही रागातच रियाकडे पाहते. तेव्हा शलाका आता रागात विचारते, काय ग तुझी अक्कल काय गहाण टाकली होती का ग, तुझी हिंमतच झाली कशी त्या मुलाबरोबर मैत्री करण्याची, कारण इथून पुढे तू त्याला भेटायचं नाही आणि त्याच्याबरोबर एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तेव्हा तो माझा मित्र आहे, काहीही झालं तरी मी त्याच्याशी बोलणं बंद करणार नाही मम्मा, असं रिया स्पष्टपणे सांगते. तेव्हा रिया गप्प बस आता असं म्हणून लगेच शलाका तिच्यावर हात उगारते. तेव्हा स्टॉप इट असं म्हणून आता ढवळेकर रागातच दोघींनाही गप्प करतो. त्यानंतर तो शलाकाला म्हणतो, बाजूला हो मी बोलतो रिया बरोबर, असं म्हणून आता तो रियाला म्हणतो, इथे बस बाळा. तेव्हा आता रिया तेथे बसते. तेव्हा आता ढवळेकर हा रियाला अगदी शांतपणे समजावू लागतो की बाळा रिया ऐक ना जरा तू माझं, अगं त्या मुलाला आणि त्या मुलाच्या अख्ख्या फॅमिलीला मी ओळखतो. अगं मी खात्रीने सांगतो की त्याला माहीत असणार की तू माझी मुलगी आहेस म्हणून त्याने हे सगळं प्लॅन केलं आणि तुला ट्रॅपमध्ये अडकवलं. तेव्हा रियाला हे ऐकून मोठा धक्काच बसतो. त्यानंतर आता रिया तिच्या बाबांचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. मग आता लगेचच मध्यंतरी त्याने तुझ्याकडून 2 लाख रुपये मागितले होते, हा तोच आहे का मुलगा, असं ढवळेकर विचारतो. मग आता रिया म्हणते, डाडा अरे तू हे काय बोलतोस, तुला तरी कळतं का, त्याने माझ्याकडे पैसे मागितले नव्हते, इनफॅक्ट मीच त्याला मदतीसाठी ते पैसे दिले होते. अरे त्याने ते पैसे सुद्धा स्वाभिमान म्हणून घेतले नाहीत,
मी तुला पुन्हा एकदा ते पैसे देऊन टाकले आहे ना लक्षात. तेव्हा आता ढवळेकर म्हणतो तुला माहित नाही पण त्याच्या बापाने ना मला केसमध्ये हरवलंय. याला आता सगळं बोलणं आठवतं की कशा प्रकारे सत्या मगाशी म्हणत होता की माझ्या बापाला केसमध्ये तू फसवलं होतं आणि त्याचे पैसे तू घेतले होतेस. तुझ्या पोरीला हे माहीत आहे का? तर आता रिया विचारते डॅडा मला सांग आता ही केस झाली तरी होती कशी? तेव्हा आता ढवळेकर म्हणतो मी त्याची पेन्शन अडकवली होती आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावर केस केली होती. मग आता रिया विचारते डॅड मला एक सांग आता तू त्यांची पेन्शन का अडकवली होती? तेव्हा ढवळेकर आणि शारदा एकमेकांकडे पाहतच राहतात. ते दोघेही काहीच बोलत नसतात. रिया प्रश्नांची उत्तरं विचारत असते पण हे दोघे गप्प राहिल्यामुळे आता रिया म्हणते म्हणजे हा प्रॉब्लेम तुमच्या दोघांमधला आहे बरोबर? मग तुमच्या या प्रॉब्लेममुळे मी आणि रवीने बोलणं का बंद करायचं असा सवाल ती तिच्याच डॅडला करते. आता माझं ठरलंय कारण मी रवीशी बोलणार म्हणजे बोलणारच. तेव्हा शलाका म्हणते त्या लोकांनी तुझ्या डॅड बरोबर भांडणं केली त्याचा अपमान केलाय आणि तरीही तुला त्यांच्याशी बोलायचंय का? तेव्हा रिया म्हणते हो मला बोलायचंय आणि तुमच्या प्रॉब्लेममुळे मी आमची फ्रेंडशिप अशी सफर का होऊन देऊ? आणि मम्मा तू तर मला सांगूच नको हा कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही. त्यानंतर ती आता लगेचच ढवळेकरच्या हातावर हात ठेवत म्हणते डॅड मलाच सांग माझं यामध्ये काही चुकलंय का डॅड? तूच मला सांग ना आता. मग आता ती त्या दोघांनाही रिक्वेस्ट करते. मग आता त्या दोघांनाही ती म्हणते जे काही झालं ना अगोदर ते तुम्ही सगळं काही सोडून द्या आणि नव्याने सुरुवात करा आणि माझं व रवीचं जे नातं आहे ना फ्रेंडशिपचं ते तरी स्वीकारा. मग आता ती खूप रडत असते आणि म्हणते डॅड अरे माझं खूप प्रेम आहे रवीवर. तेव्हा शलाकाला तर मोठा धक्काच बसतो आणि ती रागातच तिच्याकडे पाहते. मग आता पुढे आता ती सांगू लागते त्याचंही माझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. अरे ट्रस्ट मी डॅड कारण मी नाही राहू शकत रवीशिवाय नाही राहू शकत त्यामुळे तुम्ही जे झालं ना ते विसरून जा फक्त आणि फक्त माझ्यासाठी असं म्हणून ती रिक्वेस्ट करते. तेव्हा आता ढवळेकर लगेचच तिच्या हातातून हात बाजूला काढतो. तेव्हा रियाला समजतं की माझ्या आईवडिलांचा पाठिंबा या प्रेमासाठी नाही आहे म्हणूनच ती आता म्हणते ओके ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा मी रवीशी बोलणं अजिबात बंद करणार नाही. तेव्हा शलाका आणि त्याचबरोबर आता ढवळेकरला खूप टेन्शन आलेलं असतं की पुढे करायचं काय कारण ही मुलगी तर हट्टाला पेटली आहे आणि आता तिचं नाही ऐकलं तर मग काय? रिया लगेच हेडफोन कानात घालते आणि मोबाईलमध्ये पाहते. इकडे सत्या हा आता रवीला म्हणतो की तू पुन्हा त्या मुलीबरोबर बोलच मग तुझ्याकडे पाहतो. तो ढवळेकर सुद्धा मला पुन्हा भेटू देत मी त्याला नाही जिता गाडला ना तर नाव सुद्धा सत्या नाही सांगणार. तर रवी आणि मीरा खूपच घाबरतात. तेव्हा रवी आता एकदम शांत होऊन सांगतो दादा मी तुला खरंच सांगतोय मला खरं माहित नव्हतं की ती एमडीची मुलगी आहे आणि आमची मैत्री झाली अरे. तेव्हा सत्य आता म्हणतो अरे ज्याने आपल्या बापाला त्रास दिला त्याच्याच मुलीशी तुला मैत्री करायची होती का? अरे अख्ख्या सांगलीमध्ये तुला तेवढी एकच मुलगी भेटली का? असं म्हणून तो आता खूपच चिडतो आणि सांगतो की मैत्री आहे आमची म्हणून. कोणत्या तोंडाने सांगतो रे की मैत्री आहे आमची म्हणून? तेव्हा घरातील सर्वजण सत्याकडे पाहतच राहतात कारण आता सत्याचा पूर्णपणे या गोष्टीसाठी विरोध असतो. रवी तरीही एकदम शांत असतो आणि सत्याचं सगळं ऐकत असतो. त्यानंतर रवी म्हणतो दादा अरे आमची खरंच मैत्री आहे अरे आणि रिया इंडिव्हिज्युअली खूप चांगली मुलगी आहे अरे. अरे दादा ती माझी मैत्रीण आहे असं म्हणून लगेचच आता तो पुन्हा मैत्रिणीबद्दल बोलू लागतो. तेव्हा एक शब्द सुद्धा बोलू नकोस असं रागातच सत्या म्हणते कारण ही असली मैत्रीण काहीही कामाची नाही. मग आता मीराज पुढाकार घेते आणि सत्याला जरा गप्प करत म्हणते की अहो मैत्री करण्यामध्ये कुठे काय बिघडलं कारण रिया तशी मुलगी नाहीये आणि रिया मनाने तशी खूप साफ मुलगी आहे. अहो चांगली मुलगी आहे ती तुम्ही अशी त्या दोघांची फ्रेंडशिप तोडू नका. तेव्हा सर्वजण आता मीराकडे पाहतच राहतात कारण आता मीराकडे संशयित नजरेने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन एकच असतो ते म्हणजे की या मीराला कसं माहीत की रिया एवढी चांगली मुलगी आहे ते आणि मीराला अगोदर सगळं याच्या फ्रेंडशिपबद्दल माहीत होतं का हाच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर असतो म्हणून सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर मीरा आता घाबरते कारण तिलाही समजलेलं असतं की सर्व प्रश्नांचा भाडीमार आता माझ्यावर पडणार. आता आजी सुधाकर राव त्याचबरोबर निरूपा आणि पंकज देविका हे सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. तर ती आता जरा घाबरते आणि आपली खाली मान घालते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या हा सुधाकर रावांना म्हणतो की
हप्त्याचं अजिबात बाप तू टेन्शन घेऊ नकोस, कारण हप्त्यांचं मी बघतो काय करायचं माझ्या पद्धतीने. मग आता निरूपा तेवढ्यातच तेथे येते आणि फटकळपणे म्हणते की ये बाबा, काही बोलू नकोस उगीच. अरे उगीच खोट्या आशा दाखवू नकोस तू, कारण गाडी तर विकलीच ना तू. मग आता असं पटकन निरूपा बोलून जाते तेव्हा सुधाकरराव ताडकन उठतात आणि विचारतात काय, गाडी विकली म्हणजे? तेव्हा आता सत्याला खूप राग येतो आणि तो निरूपाकडे पाहतो, कारण सुधाकररावांना त्याला हे सत्य कळू द्यायचं नसतं आणि निरूपा पटकन बोलून गेलेली असते. दुसरीकडे मीरा ही सत्यासाठी डबा घेऊन येते आणि त्याच्या मित्रांना विचारते काय हो भाऊजी, यांना भाडं वगैरे आलं आणि ते गेले का? मग आता त्याचे मित्र म्हणतात अजून त्याच्याकडे गाडी तरी कुठे आहे, त्याला भाडं मिळायला तो वणवण भटकतोय, अजून त्याला कुठलीच गाडी नाही मिळाली वहिनी, असं आता त्याचे मित्र सांगतात. तेव्हा आता मीराला खूपच टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब